नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, होळीच्या दिवशी राकेशने रियाला रंग लावत असतानाच इथे अर्णव ईश्वरीने त्याला रंगे हात पकडलेलं असतं आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो खूप मोठ्या सत्याचा खुलासा झालेला असतो. तर मामाने वल्लरीच्या मोबाईलमध्ये असलेला राकेश आणि रियाचा व्हिडिओ पाहताच अर्णव ईश्वरीला सत्य सांगितलेलं असतं आणि त्यामुळे अर्णवने इथे आता राकेशचा हा जो काही डाव आहे तो संपूर्णपणे उधळून लावत सत्य अंजलीच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, अर्णवचा अंजलीवरती, आपल्या बहिणीवरती किती जास्त जीव आहे, किती प्रेम आहे हे आपण नेहमीच बघत आलो आहे. अंजलीला प्रोटेक्ट करण्यासाठी तो कुठल्याही पातळीला जाऊ शकतो. राकेश हा एक नंबरचा नीच माणूस आहे आणि आपली बहीण त्याच्याबरोबर सिक्युअर नाही आहे ही गोष्ट अर्णवला माहिती असते. त्यामुळे लांब राहूनसुद्धा अर्णव आपल्या बहिणीला प्रोटेक्ट करत असतो, तिची व्यवस्थित काळजी घेत असतो. म्हणजे इथे आता अंजली चाळीमध्ये जरी राहायला गेली असेल तर तिला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी त्याने पुरेपूर काळजी घेतलेली असते. आपल्या बहिणीचं घर साफ करून दिलेलं असतं, तिला वेळेवरती जेवण भेटावं म्हणून डबा लावून दिलेला असतो, तो सुद्धा स्वतःच्याच घरी. त्यानंतर ईश्वरीला इथे त्याने सांगितलेलं असतं की तू जो काही डबा बनवशील ते असे पदार्थ बनवले पाहिजे जे आपल्या घरातून बनून गेलेत हे ताईला कळता कामा नये. त्यासाठी ईश्वरीने तीसुद्धा काळजी घेतलेली असते. नेहमी वेगवेगळे पदार्थ ती बनवून अंजलीला देत असते. तेव्हा तिच्यावरती 24 तास लक्ष ठेवता यावं म्हणून CCTV कॅमेरासुद्धा बाहेर लावलेला आहे आणि त्यामुळे तो अंजलीवरती लक्ष ठेवत असतो की ताई माझी सेफ आहे ना, ती व्यवस्थित आहे ना, तिचं खाणं पिणं व्यवस्थित होतं आहे ना, हे सगळं काही तो नीट बघत असतो. आणि जेव्हा तिला माझी गरज लागेल, तिला हॉस्पिटलला न्यायची, तेव्हासुद्धा मला कळलं पाहिजे हे अर्णवच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून त्याने CCTV कॅमेरा तिथे सेट केलेला असतो. एवढं सगळं करूनसुद्धा इथे अंजली मात्र त्याच्यावरती रागवलेलीच असते. कारण का, तिचा अर्णवच्या बाबतीत खूप मोठा गैरसमज झालेला असतो. तिला असं वाटत असतं की माझ्या नवऱ्याचा अर्णवने अपमान केला, त्याला वाटेल तसं बोलला आणि या घरामध्ये माझ्या नवऱ्याचा अपमान झाला म्हणून मी इथे राहणार नाही असं म्हणून ती घरसुद्धा सोडून गेली. आणि घर सोडल्यानंतरसुद्धा अर्णव तिच्याजवळ बोलण्याचा प्रयत्न करत होता, तरीसुद्धा ती बोलली पण नाही. पण आता होळी आलेली असते आणि होळीला आपली बहीण आपल्याबरोबर घरी असावी असं अर्णवला वाटत असतं. तेव्हा तो ईश्वरीला म्हणतो की ताई होळीला नाही आहे तर मला बरं वाटत नाही, ताईने यायला हवं होतं. तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही काळजी करू नका, अंजली ताईंना आपण बरोबर घरी आणू शकतो. त्यासाठी आपल्याला त्या राकेशला पैसे द्यावे लागतील. त्या राकेशला पैसे दिले तर तो अंजली ताईंना इथे बरोबर घेऊन येईल. पण प्रेक्षकांनो, ही काय आयडिया आहे? म्हणजे आता अंजलीला होळीला घरी बोलवायचं आहे म्हणून राकेशला 7 लाख रुपये द्यायला अर्णव तयार झालेला असतो. म्हणजे ईश्वरीने आयडिया दिली ती पण ही अशी. त्यानंतर इथे होळीला अंजली आलेली असते आणि होळी झाल्यानंतर इथे आजी म्हणत असते की मी काय म्हणत होते अंजली, तू प्लीज थांब ना गं, आता सणासुदीचा दिवस आहे, आजसुद्धा थांब आणि उद्या तू रंग वगैरे खेळून झाल्यानंतर तू तुझ्या घरी जा, पण आजची रात्र आणि उद्याचा दिवस आपल्या इथे राहा ना गं. तेव्हा अर्णव म्हणतो की ताई प्लीज प्लीज राहा ना तू इथे. तेव्हा अंजली म्हणते नाही, मी इथे अजिबात राहणार नाही आहे, मी माझ्या नवऱ्याबरोबर माझ्या घरी जाणार, कारण परत जर माझ्या नवऱ्याचा इथे अपमान झाला ना तर मी ते सहन करणार नाही, त्यापेक्षा गेलेलं बरं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो कुणीही तुझ्या नवऱ्याचा अपमान करणार नाही आहे, ताई प्लीज तू इथे थांब. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की हे बघ राकेश, काहीही झालं तरी तू ताईला इथे ठेवायचं. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, मग आता इथे येण्याचे 7 लाख दिलेस ना, इथे एक दिवस राहण्याचे सुद्धा 7 लाख देऊन टाक. 7 एके 7, 7 दुणे 14, फक्त 14 लाख रुपये दे मला. 14 लाख रुपये दिलेस तर तुझ्या बहिणीला इथे राहण्यासाठी मी कन्व्हिन्स करेन. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, तुला 14 लाख रुपये दिले जातील, पण ताईला इथे ठेवायचं. तेव्हा राकेश
पुन्हा अंजलीला इथे मॅन्युप्लेट करण्याचा प्रयत्न करतो. तिला असं काही बोलतो की पूर्णपणे इमोशनल करून टाकतो की बिचाऱ्या आजींचं आता वय झाले, आजींना तू इथे हवी आहेस. त्यांची एकुलती एक नात इथे आता सणासुदीच्या दिवशी इथे नाही राहिली, त्यांना किती वाईट वाटेल. अर्णवसाठी नाही पण निदान आजीसाठी तरी तू आजच्या दिवस राहा ना अंजली. काय झालं एक दिवस राहिलीस तर, थोडं ना आपल्याला इथे कायमस्वरूपी राहायचं आहे, बरोबर ना. तेव्हा अंजली म्हणते, तुम्ही किती चांगले आहात हो, सगळ्यांचा किती विचार करता. बरं ठीक आहे, तुमची जर अशी इच्छा असेल तर मी नाही म्हणणार नाही, आपण आजच्या दिवससुद्धा इथे राहूच या. तेव्हा अंजली राहायला तयार झालेली असते. पण त्याच वेळेला इथे आता वल्लरीने एक प्लॅन केलेला असतो. राकेशने 14 लाख रुपये मागितलेत ही गोष्ट तिला समजलेली असते. तेव्हा ती म्हणते, अच्छा म्हणजे हे जावई बापू तर आम्हाला लुटायलाच निघालेत. अर्णव आता 14 लाख रुपये देणार, नुकसान तर आमचंच होणार आहे ना. थांब आता यांची कशी वाट लावते ना ते बघच तू. तर इथे ईश्वरीने आणि अर्णवने त्यांच्यासाठी चांदीचा गणपती आणलेला असतो गिफ्ट म्हणून द्यायला. पण वल्लरी काय करते, ते गिफ्ट आता बाजूला ठेवते आणि त्याच्यामध्ये असं गिफ्ट ठेवते जे उघडल्यानंतर तो पंच आता बरोबर तोंडावरती येईल आणि त्याला तिने काळा रंगसुद्धा लावलेला असतो. तेव्हा राकेश तिथल्या तिथे गिफ्ट उघडतो आणि तो पंच त्याच्या तोंडावरती येतो आणि संपूर्णपणे तोंड काळं झालेलं असतं. तेव्हा इथे राकेश आणि अंजली दोघांनासुद्धा राग येतो. तेव्हा अंजली म्हणत असते, घ्या म्हणजे आत्तासुद्धा तुम्ही माझ्या नवऱ्याचा अपमानच केला. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी म्हणत असतात की नाही ताई, अगं आम्ही तर चांगलं गिफ्ट आणलं होतं वेगळं, इथे चांदीचे गणूबाप्पा आणलेत, पण हे गिफ्ट इथे कुणी ठेवलं. तर ते गिफ्ट बदललेलं असतं वल्लरीने राकेशला शिक्षा देण्यासाठी. आणि ती म्हणते, बरं झालं जावई बापू, कसं वाटलं तुम्हाला, आमचे पैसे लुबाडताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही, असं आता वल्लरी म्हणत असते. अंजलीला इतका राग येतो की अंजली तिथून निघूनच जाते. ती म्हणते, मी आत्ताच्या आत्ता माझ्या घरी जाणार आहे, काही झालं ना तरी मी इथे राहणार नाही आणि पुन्हा तुम्ही बोलावलं तरी येणार नाही. अर्णव आणि ईश्वरीला कळत नसतं की हे सगळं कुणी केले. तेव्हा वल्लरी म्हणते की हे सगळं ना ह्या ईश्वरीनेच केलं असेल. तेव्हा अर्णव म्हणतो, अजिबात नाही, ताईला होळीसाठी इथे आणण्यासाठी ईश्वरीने किती प्रयत्न केलेत ना ते मला माहिती आहे, त्यामुळे ईश्वरी असं कधीच करणार नाही, माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण आता निघून गेल्यानंतर वल्लरी म्हणत असते की ईश्वरी, अर्णवचा तुझ्यावरती खूप विश्वास आहे ना, पण एक दिवस असा येईल ना की अर्णव स्वतः तुला या घरातून धक्के मारून बाहेर काढेल की नाही बघस तू. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे, बघूया ना अर्णव सर कुणाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतात ते, माझ्या की तुमच्या. पण अर्णव सर नेहमी सत्याच्या बाजूने असतात हे तुम्ही विसरू नका, असं सुद्धा ती म्हणते. त्यानंतर इथे आता वल्लरी तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये बघत असते आणि म्हणत असते, जावई बापू, तुमच्या विरोधात खूप मोठा खजिना मला सापडला होता हो. हा जर व्हिडिओ मी अर्णवला दाखवला ना तर अर्णव तुम्हाला एका मिनिटामध्ये या घरातून हकलून देऊ शकतो आणि अंजलीसुद्धा कायमस्वरूपी आमच्याकडे निघून येईल. पण आता तुमच्याकडे माझ्या विरोधात पुरावा आहे म्हणून मला गप्प राहावं लागतंय. आणि जेव्हा ती व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये बघत असते ना तेव्हा मामा मागून आलेले असतात आणि मामा बघतात तर काय, वल्लरीच्या मोबाईलमध्ये राकेश आणि रियाचा व्हिडिओ असतो. तेव्हा मामांना कळत नसतं की हा एवढा मोठा पुरावा वल्लरीकडे आहे तरीसुद्धा ती गप्प का बसली आहे. या व्हिडिओबद्दल तिने मला का नाही सांगितलं की हा राकेश एका मुलीबरोबर फिरतोय म्हणून आणि माझ्या अंजलीला फसवतोय. तेव्हा मामा काय करतात, वल्लरी झोपल्यानंतर तिचा मोबाईल घेतात आणि मोबाईल इथे ओपन करतात, तो व्हिडिओ आपल्या मोबाईलवरती पाठवतात आणि तो मोबाईलमधील व्हिडिओ त्यांना सापडल्यानंतर लगेचच अर्णवला फोन करतात आणि म्हणतात की तुला एक व्हिडिओ पाठवलेला आहे, तो व्हिडिओ तू बघ बरं. त्याच्यामध्ये राकेश बरोबर एक मुलगी आहे आणि हा व्हिडिओ मला वल्लरीच्या मोबाईलमध्ये सापडला, तिच्याकडून कुठून आला मला माहिती नाही, पण हा व्हिडिओ मी तुला पाठवतोय ते बघ. त्या राकेशच्या विरोधात खूप मोठा पुरावा सापडला आहे आपल्याला, खजिनाच हातामध्ये लागला आहे अंजलीला दाखवायला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे मी बघतो. अर्णवने तो व्हिडिओ बघितलेला असतो ज्याच्यामध्ये रिया आणि राकेश दोघेजण हॉटेलमध्ये गेलेले असतात. तेव्हा तो व्हिडिओ हाती लागल्यानंतर
इथे अर्णव म्हणत असतो की चला, याचा अर्थ आपल्याकडे एक पुरावा आला आहे आणि हा राकेश अजूनही माझ्या बहिणीला फसवतोय हे सिद्ध झाले. त्यामुळे आपण एक काम करूया, हा व्हिडिओ जाऊन आता ताईला दाखवूया. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, मी काय म्हणते, आज सणासुदीचा चांगला दिवस आहे. आज सगळेजण एकमेकांना रंग वगैरे लावतात. आजचा दिवस जाऊ दे, आपण उद्या जाऊन ताईंना हे सगळं सांगू. काय वाटतं तुम्हाला? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे, पण आज एकमेकांना रंग लावण्याचा दिवस आहे. मलासुद्धा माझ्या बहिणीला रंग लावायचा आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे, चला मग रंग लावायला. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर काय बोलतेस तू? मस्करी करतेस का? इथे ताईला माझं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे आणि तू म्हणतेस की रंग लावायला जाऊया. ती मला उभंसुद्धा करणार नाही. कालसुद्धा माझ्यावरती किती चिडली होती, बघितलंस ना तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, हां ठीक आहे ना, मग त्या राकेशला आपण इतके पैसे दिले, पण काय फायदा झाला? पण तरीसुद्धा आपण अंजली ताईंना जाऊन रंग लावू शकतो, ते कसं काय? तेव्हा ती आपल्या दोन्ही हातामध्ये रंग घेते आणि अर्णवच्या तोंडाला फासते आणि म्हणत असते की बुरा न मानो होळी हे. तेव्हा तो म्हणतो, हे काय केलंस? पूर्ण तोंड माझं रंगून टाकलंस, ओळखूसुद्धा येत नाही आहे मी. तेव्हा ईश्वरी म्हणते, तेच तर हवंय ना सर आपल्याला. आता बघा, तुम्ही ओळखूसुद्धा येत नाही, मग असे जर तुम्ही आता अंजलीताईंना रंग लावायला गेलात तर त्यांना कळणार तरी आहे का हे तुम्ही आहात की कोण दुसरं? तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, मग आता आपण जाऊया का ताईकडे? ईश्वरी म्हणते, चला लगेच जाऊया. तेव्हा ते दोघेजणं आपल्या घरातल्या लोकांना रंग वगैरे लावतात आणि आता अंजलीकडे जायला निघतात. अंजलीकडे गेल्यानंतर अर्णव तिथे ढोल वाजवत असतो, जेणेकरून अंजलीला संशय येऊ नये. त्यानंतर त्या चाळीमध्ये सुद्धा राकेश, अंजली आणि बाकीचे सगळेजण रंग खेळत असतात. तिथे गेल्यानंतर अंजली सगळ्यांना रंग लावत असते आणि खूप खूप शुभेच्छा होळीच्या असं म्हणत असते. तेव्हा सगळेजण एकमेकांना हॅपी होली म्हणत कलर लावत असताना तिथे ईश्वरी येते आणि अंजलीला म्हणते की हॅपी होली आणि लगेच तिच्या गालांवरती कलर लावते. तेव्हा अंजली तिलासुद्धा कलर लावते आणि म्हणते हॅपी होली. आणि तेव्हा इथे अर्णव येतो आणि तो सुद्धा आपल्या बहिणीला रंग लावतो आणि म्हणतो हॅपी होली. तेव्हा ती रंग घेते आणि आपल्या चिंटूला लावते. तेव्हा इथे अर्णवला रंग लावल्यानंतर तो म्हणत असतो की थँक्यू ताई. तेव्हा तिला अर्णवचा आवाज ओळखीचा वाटतो आणि तेव्हा ती अर्णवकडे बघत राहते. ईश्वरी घाबरलेली असते की अंजली ताईने आता अर्णव सरांना ओळखले की काय असं वाटत असतं. तेव्हा लगेचच इथे ईश्वरी अर्णवला पकडते आणि बाजूला घेऊन जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या दोघांनी मात्र आता रंग लावलेला असतो अंजलीला आणि ते दोघेजणं बाजूला जातात, जेणेकरून अंजलीला संशय येऊ नये. तेवढ्यात तिथे रिया आलेली असते आणि रिया म्हणते सर्वेश. तेव्हा इथे राकेश तिला बघून खूप जास्त घाबरतो, कारण त्या ठिकाणी अंजली असते. ती म्हणत असते मला तुझ्या हातून रंग लावून घ्यायचं आहे. तेव्हा तो तिचा हात पकडतो आणि तिला एका बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो तू इथे काय करतेस? ताईने जर तुला बघितलं तर? तेव्हा ती म्हणते मी नाही घाबरत कुणाला. आज मी तुझ्या हातून रंग लावून घेतल्याशिवाय जाणारच नाही आहे. आणि हे बघ, मी पण तुझ्यासाठी रंग आणला आहे, लाल रंग प्रेमाचा. तेव्हा ती आता रंग घेते आणि राकेशला लावते. तेव्हा राकेशसुद्धा तिला रंग लावतो. तेव्हा ती लगेचच त्याला मिठी मारून उभी राहते. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं त्यांच्याकडे बघतच राहतात. अंजलीसुद्धा बघत असते. तेव्हा राकेश म्हणतो हे बघ, आता कुणी इथे आपल्याला दोघांना बघायच्या आधी जा बरं इथून, प्लीज जा. तेव्हा रिया म्हणत असते तू इतका का घाबरतोस सर्वेश? तुझं प्रेम नाही आहे का माझ्यावरती? तेव्हा तो म्हणतो तसं काहीच नाही आहे, पण आत्ताच कशाला ना सगळ्यांना सांगायचं. तू जा बरं इथून, उगाच कुणी काही बोलायला नको, मी नवीनच चाळीमध्ये राहायला आलो आहे ना म्हणून. तेव्हा रिया तिथून गेलेली असते. अंजली म्हणत असते काय हो, कोण होती ती मुलगी? तेव्हा राकेश म्हणत असतो अगं ती माझी मैत्रीण होती. तेव्हा इथे अंजलीला त्याच्या या वागण्याचा राग आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीलासुद्धा त्याच्या या वागण्याचा राग येतो. ही गोष्ट अर्णवने बघितलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे मी सिंदूर, आता उद्या यायचं आणि ताईला हा व्हिडिओ दाखवायचा ज्याच्यामध्ये रिया आणि राकेश दोघेजणं बरोबर आहेत. तेव्हा ताईसमोर याचा खरा चेहरा येईल आणि तेव्हाच ताई आपलं म्हणणं ऐकेल आणि राकेशला सोडून ते आपल्याबरोबर येईल. तेव्हा आता उद्या यायचं आणि राकेशबाबतचा खुलासा ताईसमोर करायचा. तेव्हा अंजली म्हणते ठीक आहे, आता आपल्याला हवं तेच झालं. अंजलीताई राकेशच्या या गोष्टीवरती रागवल्या,
म्हणजे त्यांनासुद्धा आता राकेशचा खरा चेहरा काय आहे हे हळूहळू समजत असेलच, असं ईश्वरी अर्णवला म्हणते.